आजचं हे आंदोलन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं विभागीय पातळीवरचं आंदोलन आहे। निवडणुकीच्या आधी, लोकसभा निवडणुकीच्या आधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 53 दिवस संप केला होता। त्या संपातनं शासनाने जे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं होतं, दरमहा, पेन्शन, ग्रॅज्युटी आणि मानधनवाढ, या आश्वासनापैकी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही। त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा करत आहोत। प्रशासनाच्या 2 बैठका झाल्या, मंत्र्यांसोबत बैठका झाल्या, पण अद्यापही शासन आदेश निघाला नाही। तेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आजपासनं, कालपासनं राज्यभर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलन पुढच्या टप्प्यामध्ये जेल भरो आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात होईल। पुढे आणखी तीव्र आंदोलन होईल। येत्या काळामध्ये हे आंदोलन आणखी पुढे जाईल। तेव्हा शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की दिलेलं आश्वासन पाळावं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधनात वाढ करावी, ग्रॅज्युटी सँक्शन करावी आणि दरमहा, पेन्शन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावी, यासाठी हे आंदोलन आहे। बहीण रस्त्यावर तानामध्ये उभी आहे आणि आपल्या मागणीसाठी बसलेली आहे। काय प्रशासनाला शरम वाटायला पाहिजे का? काय सांगता? या सरकारला काही लाज शरम नाही आहे। आज महिला उन्हामध्ये आपल्या हक्कासाठी, आपल्या मागणीसाठी इथे बसलेल्या उन्हामध्ये आताच भाऊबीज, आता राखी येणार आहे, तर या राखीच्या अनुसार जर त्या सरकारला आपल्या बहिणीची जर कीव वाटत असेल तर आमच्या मानधनामध्ये भरपूर वाढ करायला पाहिजे। आम्हाला जी पेन्शन देण्याचे ते आश्वासन दिलेलं आहे त्या पेन्शनचा GR काढलं पाहिजे, ग्रॅज्युटीचा GR काढलं पाहिजे। जर असं केलं नाही या सरकारनं तर आम्ही यानंतर पुन्हा 14 दिवसाचं नोटीस दिलेलं आहे सरकारला। जर आमच्या मागण्या पूर्ण केलं नाही तर आम्ही रस्त्यावर बेमुदत संप म्हणून उतरणार। नारी शक्तीचे नारे लावतात, नारी शक्ती जिंदाबादचे, आणि आज नारी रस्त्यावर उतरलेली आहे। त्यावर तुम्ही मोदी सरकारला काय म्हणाल? मोदी सरकारला हेच म्हणणार की हे बघा, तुम्ही एकीकडे लाडकी बहिणा काढलेली आहे, जर लाडकी बहिणा काढली तर का अंगणवाडी कर्मचारी तुमच्याकरता लाडकी बहिणा नाही का? मग या लाडकी बहिणा सगळ्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत ना, मग त्यांच्यासाठी तुम्ही काय विचार केला आहे?